अलीकडे एक गोष्ट खूप व्हायरल होती की नाशिकचा कुंभमेळ्यातला शाही स्नान अकबरने सुरू केलं. पण इतिहासात हे सत्य नाही. सुमारे 2000 वर्षापूर्वी सम्राट हर्षवर्धन यांच्या काळात चीनी प्रवासी युएनसेंग याने त्याच्या डायरीमध्ये लिहिलेलं आहे की त्यावेळेला सुद्धा हा कुंभमेळा होत होता. मग खरा इतिहास काय? कुंभमेळ्याची परंपरा हजारो वर्षांची आहे. गंगाजल, दान, तीर्थस्नान या सगळ्या गोष्टी वैदिक काळापासून चालत आलेल्या आहेत. मुघल सम्राट अकबरने काय केलं? त्याने केवळ अकबरनामा या त्याच्या डायरीमध्ये कुंभमेळ्याचे वर्णन केलेले आहे. कारण लाखो लोक एकत्र येतील आणि म्हणून प्रशासनासाठी ते महत्वाचे होते. त्या काळात साधूंमध्ये होणारे मतभेद कमी व्हावे म्हणून त्याने काहीतरी नियम ठेवले. नाशिक कुंभमेळ्यातील शाही स्नानाची परंपरा कपिल मुनी, गोदावरी आणि नवनाथ यांच्या परंपरेशी जोडली गेलेली आहे. ती खूप प्राचीन आहे. म्हणून कधीही व्हायरल पोस्टवर ताबडतोब विश्वास ठेवू नका. खरा इतिहास जाणून घ्या, कारण तो तितकाच पवित्र आणि खरा आहे. ज्ञानाचं स्नान करा, शाही स्नान कधीही करता येईल.